साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आपल्या भाटीवर 4 दिवस झाले टुर्नामेंट चालू आहे, पण मी आज चालू आहे कारण की आज मामाची टीम आहे, ती म्हणजे जय भवानी। आणि टुर्नामेंटचं नाव आहे ते म्हणजे 40+ आगरी कोली प्रीमियर लीग। तर आपल्याला या ब्लॉगमध्ये पूर्ण टुर्नामेंट बघायला भेटणार आहे कारण की आपली टीम असणार आहे जय भवानी। तर खूप मजा असणार आहे, तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। हे बघू शकता मित्रांनो, जय ब्रह्मदेव मुर्दा यांनी 84 रन बनवलेले आहेत। त्यांना आता एक बॉलामध्ये 9 रन हवे आहेत। तर बघूया आता काय होते। तसं तरी जय भवानी मोरवा जिंकलेली तर आहेच, तरी पण आपण पाहूया। आता कमी पाहायला भेटतात असे, पण बघूया। विकेट वाईटच्या प्रतीक्षेमध्ये एक नंबर, खूप छान अशी विकेट घेतलेली आहे। जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग त्या ठिकाणी नंदकुमार भोईर। ओनर बघा, ओनर लोकांचे फोटो बघा किती छान लावले। आणि आपण पहिली मॅच तर जिंकलेलो आहोत, ही मॅच जिंकलो तर आपण उद्याच्या पर्वामध्ये खेळणार आहोत। बघूया आता काय होते। ते 1-2 मॅच जिंकलो आणि फायनलला गेलो आणि हे पूर्ण आमची टीम आहे, ही पूर्ण आमची टीम आहे। हे आपले सगळे आता 2 मॅच जिंकून सगळे एकत्र आलेले आहेत। एक जयसर, एकसर, गाई, जयसर। खरीच संस्कृती काय आहे, तिरपण बघायला मिळते। पहिलं टुर्नामेंट असे आहे ज्या टुर्नामेंटमध्ये तिरपण खायला मिळते। पहिलं असेल मटन, मुंडी व्हेज आणि नॉनव्हेज, काही कोणतंही म्हणजे आमचे पॅकर आहेत त्यांनी कोणतीही वस्तू म्हणजे काही खायला बघा। आपण त्यांना चटपटी पण बघायला मिळेल, व्हेज पण आहे, बिअर पण आहे, सगळ्या अशी व्यवस्था जर प्रत्येक वेळा तो होत असेल ना, तर मी म्हणेन की मोरव्याच्या टीममधूनच मला जय भवानी संघ जिंकलेला आहे मित्रांनो। आणि आता एक टीम निघालेली आहे सेमीफायनलची, आता दुसरी टीम निघायसाठी मॅच खेळत आहेत। तर बघूया आता कोण लिखते कोण नाही। आणि तसं पण मी आता उद्या ब्लॉग कंटिन्यू करणार आहे कारण की आज आपल्याला जास्त ब्लॉगिंग करायला भेटलं नाही। मित्रांनो, एक बॉलामध्ये 1 धाव हवी आहे। तर बघूया आता काय घडते कारण की सर्व मॅचा शेवटच्या ओव्हरपर्यंत येत आहेत आणि चेसिंग होत नाहीये, हे पाहिलं मी मॅचमध्ये। तर बघूया आता काय होते, कोण जाणार फायनल मध्ये, पाहूया चला। बघूया 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 बघूया। जर बघितलं तर हा वाईट बॉल आणि मॅच संपले। आगरी कोली प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये जाणारी पहिली टीम ठरले अजिंक्य टायगर्स पहिली टीम ठरले फायनल मध्ये जाणारी। ब्लॉगर सुद्धा इथे आलेत। वेल डन तन्मय पाटील ब्लॉग्स, लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचा मुलगा चांगलं काम करतोय आणि त्याला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे। आगरी कोली प्रीमियर लीग मध्ये तन्मय, तुझं मनापासून हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत मॅन फ्रॉम गोडबंदर अलंकार तरे। तर सर, तुम्हाला एकच प्रश्न आहे, आपलं ग्राउंड कसं आहे आणि ग्राउंडवर खेळायला कसं वाटतं? आपण कालपासून खेळतोय, आपण 2 हाफ सेंचुरी मारले, तर खूप छान वाटते। जय भवानी संघासाठी तुम्ही केले, तर खूप छान वाटते, काय बोलाल? बघा, मोरवा ग्राउंड हे पहिल्यापासून माझ्यासाठी लकी आहे। मोरवा ग्राउंडवर खेळताना म्हणजे आता नाही, जेव्हा तुमच्या गावातील तो कांचा होता ना, कांचा, तेव्हापासून मी हे मोरवा ग्राउंड मला लकी आहे। आणि मोरवा ग्राउंडवर खेळताना आमच्या गावाच्या ज्या स्पर्धा आहेत तेव्हा पण मी चांगल्या प्रकारे माझी बॅटिंग होती। आता आज या आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये माझ्या 2 हाफ सेंचुरी झाले, खूप मजा येते नक्कीच आपली टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करत असाल। तर आपल्या या टुर्नामेंट बद्दल काय बोलाल? काय नवीन प्लेयर्स 14+ प्लेयर लोकांना चान्स भेटते, त्याच्याबद्दल काय बोलाल? टुर्नामेंट एकदम 1 नंबर चालू आहे। आता बघूया, शेवटचा टप्पा चालू आहे। आम्ही 1.5 महिना झाला खूप या टुर्नामेंटसाठी मेहनत केलेली आहे। आता शेवटचा टप्पा, एक सेमीफायनल आणि फायनल बाकी। बघूया, सर्वांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे। आता आपल्याला खूप मेहनत करायची आणि फायनलला जायचंच आहे। हे बघा मित्रांनो, किती छान अशी सजावट केलेली आहे आणि किती छान असं ग्राउंड आपलं मोरवा क्रीडा मंडळचं सजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खूप छान अशा ट्रॉफ्या पण आहेत, तुम्ही हे पण पाहू शकता। आणि मॅन ऑफ द मॅचला सायकल पण आहे, खूप छान अशी, आणि ट्रॉफ्या पण तुम्ही पाहू शकता। खूप छान अशी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे। समाज सामाजिक संस्थेच्या एका खेळाडूची ही मुलगी अतिशय 34 धावांची आवश्यकता, 12 बॉल। बघूया, कॅच 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 कॅच।
खूप छान खूप छान. दबाव 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 तर आहेच मित्रांनो. आता पाहिजेत 12 रन, ते पण 3 बॉल मध्ये. 2 षटकांमध्ये दुसरा संघ जिंकू शकतो. आपल्याला एक डॉल करायचा आहे, फक्त एक डॉट नाही होणार. आणि कॅच 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 कॅच. एक नंबर मॅच चालू आहे मित्रांनो. खूप एन्जॉयमेंट चालू आहे. फक्त आणि फक्त एक बॉल डॉट करायचा आहे आणि आपण फायनल मध्ये प्रवेश करणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे मित्रांनो. माझे हार्टबीट फास्ट झालेले आहे. खूप मजा येते मॅच पाहायसाठी. आणि आपल्यासोबत आता कौशल पण आहे, आपल्या टीमचा आयकॉन. काय कौशल, मॅच एकदम कडक चालू मित्रांनो. एक बॉल डॉट झालेला आहे. आता बघूया. एक्साइटमेंट वाढले मित्रांनो. बघूया. जिंकलो मित्रांनो. फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे आपला. जय भवानी संघ. एक्साइटमेंट मित्रांनो, एक्साइटमेंट एक नंबर. KPL सीझन 1 कित्येक चर्चांना उधाण आलं होतं आणि आता या आगरी कोळी प्रीमियर लीग पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्याच्या दिशेने आपण वळत आहोत. आणि आता बघा, आयोजन समिती, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि हे 2 संघ मध्ये दाखल होत आहेत. ही शिस्त आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. हे बघा मित्रांनो, दोन्ही संघ एकत्र दिसत आहेत आपल्याला आणि खूप छान वाटते दोन्ही संघांना पाहून. आणि असं वाटते काय इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आहे, कारण की येलो जर्सी आणि ब्ल्यू जर्सीची कॉम्पिटिशन पहिल्यापासून राहिलेलीच आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता. कंपनीचा एक किट या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. सर्व या पदाधिकारी, सर्व पदाधिकारी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे. हा बघा, ह्या संपूर्ण जे टाळ्या वाहिल्या आहेत एकदा उन्नतीसाठी. हा संपूर्ण किट या ठिकाणी पुमा कंपनी. खास कर मेहनत का फल बहुत मीठा होता है. शशी फॅन्टॅस्टिक बॉलर. फुल टॉस आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावता झेल. आणि आपली चर्चा होती की या स्पर्धेतली या घेऊ नका. चकवा देणारा बॉल आणि राकेशचा खेळ. देवेंद्र ठाकूर. प्रमोद आहे संधी पण आहे. प्रमोद सांगता चॅलेंज आहे आमच्या समोर. गोलंदाज तयार समोर प्रमोद कोळी. पहिला चेंडू अंदर चेंडूला केले गेले हवे तो वन कॅच. लाईट लावून झाल्या होत्या, पण त्या बंद केलं. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय का? बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की आत रोखलाय. CTR मित्रांनो, आपण फायनलचा सामना हारलो आहे. पण ठीक आहे, सेकंड प्राइज हार जीत तर होतच राहते गेममध्ये. पण ठीक आहे, आपण आता हा सामना हारलो आहे. फायनलचा संघ विजेता झालेला आहे, तो म्हणजे टायगर्स. फायनलचा सामना जिंकलेला आहे अजिंक्य टायगर्सने. तर बघा, अमोल वेतसकर सर ट्रॉफी आहे. आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1 चा उत्कृष्ट गोलंदाज दिसत नाही मला, अजिंक्य टायगर. आणि खेळ मोरवेचा भाऊजी या उत्कृष्ट
नाही खास ज्युनियर संघ ठरलाय पृथ्वी क्रमांक विजेता संघ अफलातून एपट. आज इथे अलंकार नाहीये कारण इंजुरीमुळे तो निश्चितच पुढे गेला. मात्र त्याची इंजुरी लवकर बरी व्हावी ही सदिच्छा. अभिनंदन टीम जय भवानी. धारावी माते की सर्व आमचे आयोजन कमिटी त्यांचा. तर मालिकावीर आगरी कोळी प्रीमियर लीगचा मालिकावीर कोण? 140 धावा, 4 षटकार, 53 धावा देऊन 4 विकेट्स. बापरे बाप, एवढा स्कोर. खेळाडू टीम जय भवानीचा अलंकार तारे. एकदा जोरदार टाळ्या अलंकारसाठी झाल्या पाहिजेत. अलंकार इथे उपस्थित नाहीये मात्र त्याचे पार्टिसिपेट म्हणून तुला खास खास कौतुक. अलंकार तारे ठरलाय आगरी कोळी प्रीमियर लीग. थांबा 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 श्याम. आमचं नशीब चांगलं होतं. मी आपला अनफिट झाला आणि कदाच बोलून येईन झाला. तर मंडळी मी आता घरी आलो आहे. तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट थांबला नाही पाहिजे, असंच सपोर्ट करत राहा. आपण लवकरच 5000 सबस्क्रायबरजवळ पोहोचणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, असंच युनिक आपल्या चॅनलवर कॉन्टेंट येत राहणार आहे. खूप मजा आली आजच्या दिवशी. हां, मला माहिती आहे आपण रनरअप घेतलं, पण हां गेम आहे तर हार जीत होतच राहते. पण एक बोलू तर खूप मजा आली, खूप धमाल आली. कारण की सर्व मॅचेस लास्ट ओव्हरपर्यंत जात होत्या आणि बघायला पण खूप छान वाटत होत्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला असं वाटते मित्रांनो, माझी एक ओपिनियन आहे की जर अलंकार तरे सर इंजर्ड नसते झाले तर नक्कीच आपल्याला आपण फायनल विन होता वेळी पाहायला भेटले असते. नक्कीच मला असं वाटते. आणि मी परत एकच बोलेन, गेम आहे, गेममध्ये काही पण होऊ शकतं. तर तेवढा विचार करून फायदा नाही त्या गोष्टीचा. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय.